पावसाळा स्पेशल लसूण शेव करण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, बेसन पीठ, तेल, मीठ, तांदळाचं पीठ, खाण्याचा सोडा, जिरेपूड, पाणी. लसणाची पेस्ट करायची. आता बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ, जिरेपूड आणि खाण्याचा सोडा घालून हे जिन्नस एकत्र करायचे आणि तयार केलेल्या लसणाच्या पेस्टचं पाणी गाळून घेत ह्या पाण्याने ह्या पिठाचा गोळा तयार करायचा. आता गोळा करून शेवेच्या साच्यात भरायचा आणि अशा पद्धतीने शेव घालायची आणि मंद आचेवर तळायची. झाली आपली पावसाळा स्पेशल लसूणी शेव तयार. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो बेसन असेल तर त्याला काय काय साहित्य लागेल हे सगळं बघतोय. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप लसूण घ्यायचं आणि आधी याची ना छान पेस्ट करून घेऊयात. आणि ही हलकीशी पेस्ट झाली की यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि याचं ज्यूस करून घ्यायचं. इथे आहे अर्धा किलो बेसन. यामध्ये घालायचंय तांदळाचं पीठ. यामुळे काय होतं ना, शेव मस्त अशी कुरकुरीत होते. 1 मोठा चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, जिरेपूड आणि पाव चमचा खायचा सोडा. आता हे सुके जिन्नस आधी छान कंबाईन करून घेऊयात. हवं तर तुम्ही यामध्ये ओवा पण घालू शकता, ओव्याची पूड. आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं, पण पाणी घालणार आहोत हे लसणाचं, कारण आपण लसूण शेव बनवतो. आणि हे ना गाळणी घ्यायची आणि गाळणीने गाळून घालायचं. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालते. रेग्युलर पाण्याचा यामध्ये आपण अजिबात वापर करणार नाही आहोत, फक्त लसणाचंच पाणी वापरायचं. आणि हे कंबाईन करूया. बेसन आहे, बेसनमध्ये खूप पाणी नाही लागत, त्यामुळे पाणी खूप घालायची गडबड नका करू. आधी अर्धा कप घाला आणि मग लागलं तर आपण उरलेलं पाणी घालूयात. थोडंसं आणखी 1-2 चमचे पाणी मी फक्त घालते यामध्ये. आणि छान पीठ मळून घेऊया. आणि इथे हे पीठ मळून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं मऊसूद हा गोळा आहे. म्हणजे चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर लागतं, पण जेव्हा शेवचं करतो ना थोडंसं मऊसूद हवं, म्हणजे मग शेव छान पडते. आता काय करायचं, यातून एक पोर्शन घ्यायचं, हा एकसारखा स्मूथ करून घेऊयात. तेल इथे मी लावलं आहे ऑलरेडी या कणकेवर, त्यामुळे मग हाताला चिकटत नाही आहे. आता हा माझ्याकडे साचा आहे, याला शेवची अटॅचमेंट मी लावलेली आहे ऑलरेडी. आता हे घालूयात आणि शेव डायरेक्ट आपण तेलामध्ये घालतोय. तर इथे तेल गरम केलेलं आहे. शेव कधीच हाय हीटवर तळायची नाही, मंद आचेवरच ती घालायची. तेल गरम झालं आहे का बघायचं, थोडंसं पीठ टाकायचं. जर ते छान असं लगेच वर आलं याचा अर्थ तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता गॅस मी मंद आचेवर करून घेते आणि शेव घालूया. परफेक्ट. आणि हे छान तळून घ्यायचे मंद आचेवर. शेव एक बाजूने छान अशी तळून झाली की एकतर फोर्क घेऊ शकता किंवा चिमटा घेऊ शकता. ही अशी उलटवून वरच्या बाजूने पण छान तळून घ्यायची. शेव खमंग तळली गेली हे कसं ओळखायचं, यावरचे बबल्स आहेत ना, जेव्हा आपण घालतो तेव्हा शेव तेलामध्ये शिरतं तेव्हा खूप असतात. जशी ती तळली जाते तसतसे त्यावरचे बबल्स एकदम कमी व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ शेव आपली मस्त तळली गेलेली आहे. आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं. आणि ही शेव आहे ना पूर्ण थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 1 ते 1.5 महिना सहज छान टिकते.